वाक्य यामध्ये हे केलं तर ते होईल, ते केलं तर हे होईल, अशा स्वरूपाचं हे टॉपिक आहे. याच्यामध्ये इथच्या जागेवर तुम्हाला अनलेस टाकायचे. दुसऱ्या वाक्यामध्ये नॉट असेल तर काढून टाकायचा, नसेल तर टाकायचा. हा पहिला नियम. दुसरा नियम हे इफ वाक्य कुठं जरी असलो तर त्याला पुढे आणायचे आणि मग अनलेस करायचे. तिसरा नियम इफच्या वाक्यात नॉट असेल तर तो काढून टाकायचा अनलेस टाकल्यानंतर. कारण तुम्हाला आधीच सांगितलंय की एका वाक्यात दोन निगेटिव्ह शब्द नसतात. आता समजलंय. चला कोण सोडवतं पहिलं, कोण सोडवते, कोणतं सोडवायचं, कोणला कोण सोडवते पटकन बिग कोण येते, तृप्ती. चल सोडव, चल. मी आधीच सांगितलंय काय नियम. Very good. Unless you sing well, everybody will not appreciate you. म्हणजे याचा अर्थ काय झाला बघा. If you sing well, everybody will appreciate you. तू जर चांगलं गायलं तर सगळे तुझी स्तुती करतील. And unless you sing well, तू जर चांगलं नाही गायलं, everybody will not appreciate you. Very easy. चला नेक्स्ट दुसरं. रुपाली चल, चल लवकर. कोण वैशू चल, कोण येते, अश्विनी चल, चल 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 लवकर. सोडवा कोणतरी, ज्याला ज्याला जे जमन ते सोडवा. चला कोणते सोडवा. हा सोडवा. नंतर पूजा सोडवील, काटमोरे सोडवील, नाही काय खटावकर सोडवील, युवराज एक सोडवील. घाबरू नका, चुकलं तर चुकू द्या. इथं इंग्लिश मिडियमच्या पोरांना नाही सोडत, आमच्या रात्र शाळेची पोरं सोडत. एवढं काय विषय घाबरायचं नाही. व्हेरी गुड. बघा त्या वाक्याचा अर्थ काय आहे. इफ दे कम अर्ली वी शल स्टार्ट प्रोग्राम. ते जर लवकर आले तर आपण प्रोग्राम सुरू करू. ते काय सोडवलं, अनलेस दे कम अर्ली, ते जर लवकर आले नाही वी शल नॉट स्टार्ट द प्रोग्राम, तर आम्ही प्रोग्राम सुरू करणार नाही. चला तर तिसरं कोण सोडवते, सोडवते युवराज. चल अच्छा मोठं का बारीक एकदम बारीक आहे ना. सोपं आहे. Very good. Unless there will be red ball.
व्हेरी गुड. बघा काय सोडवलं, आय शॅल नॉट गो टू टेम्पल, मी मंदिरात जाणार नाही. इफ देयर विल बी रेन, जर पाऊस पडला तर मी मंदिरात जाणार नाही. आणि त्यांनी काय सोडवलं, अनलेस देयर विल बी रेन, जर पाऊस नसेल आय शॅल गो टू टेम्पल. इथं नॉट नाही येणार, दुसऱ्या वाक्याचा नॉट निघून जाईल. ओके, लक्षात ठेवा. चला नेक्स्ट. व्हेरी गुड. इश्यू सोडवूया. परीक्षेला जर वाक्य आलं तर सोडवताच यायला पाहिजे आणि येतं 12 वेळा. आता काय वाक्य आहे, इफ रुपाली सॉलिड आय शॅल वेलकम यू. जर रुपाली सोडवलं तर मी तिचं स्वागतच करेन. अनलेस रुपाली सॉलिड, आणि जर रुपालीने नाही सोडवलं आय शॅल नॉट वेलकम यू, मी तिचं स्वागत करणार नाही. व्हेरी इझी, किती सोपं आहे. चला पुढे लास्ट वन, लास्ट कॅन्डिडेट कोण सोडवते. एक वाक्य राहिलं, एवढ्यापैकी एका जणांनी सोडवायलाच पाहिजे. कोण कोण. यस, व्हेरी गुड. चल रूपाली, सेकंड रूपाली, कॉमर्सची रूपाली सोडवते. व्हेरी गुड. आमच्याला नाही डेअरिंग करत सोडवायचं. नेक्स्ट टाइम पुढचं वाक्य सोडवते. नेक्स्ट टाइम. ओके, बघा वाक्य काय होतं. इफ वी विल कट ट्री, आपण झाडं तोडले, इट विल क्रिएट ग्लोबल वॉर्मिंग, तर काय होईल, उष्णता वाढेल, ग्लोबल वॉर्मिंग होईल. अनलेस वी विल कट ट्री, आणि आपण जर झाडं तोडले नाही, इट विल नॉट क्रिएट ग्लोबल वॉर्मिंग, तर त्याचं काय उष्णता वाढणार नाही. अशा प्रकारे हा टॉपिक समजलाय. मला वाटतं बऱ्यापैकी समजलं.